नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नांदेड GMC भरतीसाठी काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देत चालायचं आहे। तर पहा, या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 सन 1911। तर गेटवे ऑफ इंडिया हे पहा भारताचे प्रवेशद्वार म्हणून सन 1911 या वर्षी बांधण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा महू, मध्य प्रदेश। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म पहा महू या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे। प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा 48। तर महाराष्ट्रातून लोकसभेवर जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती आहे? तर ती 48 इतकी आहे। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 दादासाहेब फाळके। तर दादासाहेब फाळके यांना पहा भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर। तर रवींद्रनाथ टागोर यांनी पहा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी त्यांनी परत केलेली होती। प्रश्न क्रमांक 6, पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 पु ल देशपांडे। तर पु ल देशपांडे यांना पहा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7, सन 1930 मध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 CV रमन। तर CV रमन या भारतीयास पहा सन 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक हे मिळालेले होते। प्रश्न क्रमांक 8, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराजा सयाजीराव गायकवाड। तर महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पहा महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून संबोधले होते। प्रश्न क्रमांक 9, खर्ची पूजा हा खाली दिलेल्यापैकी कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा त्रिपुरा। तर खर्ची पूजा हा पहा त्रिपुरा या राज्याचा तो लोकप्रिय सण आहे। प्रश्न क्रमांक 10, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 51 अ। तर पहा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 या कलमात भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य हे नमूद केलेले आहे। कोणत्या कलमामध्ये? तर ते 51 या कलमामध्ये। प्रश्न क्रमांक 11, जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा राष्ट्रकूट। तर जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती ही राष्ट्रकूट या राजवटीत झालेली आहे। प्रश्न क्रमांक 12, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था खालीलपैकी कोणती आहे?
तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 बृहन्मुंबई महानगरपालिका. तर पहा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्थानिक कारभार पाहणारी एकमेव नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती आहे तर ती बृहन्मुंबई महानगरपालिका ही संस्था आहे. प्रश्न क्रमांक 13 हरिजन हे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा महात्मा गांधी. तर महात्मा गांधींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 14 रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक. तर कर्नाटक हे राज्य पहा रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेले ते राज्य आहे. प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वी हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 महिला विद्यापीठ. तर डॉक्टर महर्षी धोंडो केशव कर्वी हे महिला विद्यापीठ यांच्याशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 नवी मुंबई. तर नवी मुंबई या शहरामध्ये पहा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीराचे तापमान सामान्यतः डॅश सेल्सिअस इतके असते. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 37 अंश सेल्सिअस. तर मानवी शरीराचे तापमान सामान्यतः 37 अंश सेल्सिअस इतके असते. पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यात टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे. तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये डॅश हा विद्युत प्रकल्प आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पहा भंडारदरा. तर रायगड जिल्ह्यामध्ये पहा टाटा खोपोली हा जलविद्युत प्रकल्प आहे. तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये भंडारदरा हा जलविद्युत प्रकल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले. तर स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण आहेत तर ते महात्मा फुले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेत कोणते कलम दुरुस्ती प्रक्रियेसंबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा कलम 368. तर आपल्या पहा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 368 हे जे कलम आहे तर ते पहा कलम दुरुस्ती प्रक्रियेशी संबंधित असलेले कलम आहे. पुढील प्रश्न भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅशच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. तर ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान. तर पंतप्रधानाच्या सल्ल्याने पहा राष्ट्रपती हे लोकसभा बरखास्त करू शकतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून नियंत्रित केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 लहान मेंदू. तर शरीराचे तोल सांभाळण्याचे काम पहा लहान मेंदू यांच्याकडून नियंत्रित केले जाते. प्रश्न क्रमांक 24 पहा केरळमधील कालडी हे खालीलपैकी कोणाचे जन्मस्थान आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आदि शंकराचार्य. तर केरळमधील कालडी हे जे पहा आदि शंकराचार्य यांचे जन्मस्थान आहे. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 78. तर महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे तर ती एकूण 78 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 26 भारतातील पहिली मोनोरेल खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू झाली. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा तर भारतातील पहिली मोनोरेल ही पहा
वडाळा ते चेंबूर. काय आहे? वडाळा ते चेंबूर या 2 शहरादरम्यान सुरू झालेली होती. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, तारापूर. तर महाराष्ट्रामध्ये पहा अणुविद्युत प्रकल्प हा तारापूर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 28. पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये किती हाडे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 206. तर पूर्ण वाढ झालेल्या माणसामध्ये एकूण 206 इतकी हाडे असतात. प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हा कर्तव्य बजावतो. प्रश्न क्रमांक 30. त्रिस्तरीय पंचायत राज्याची प्रश्न क्रमांक 30. त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर ऑप्शन क्रमांक 2 बलवंतराय समिती. तर त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना ही बलवंतराय समिती या समितीने मांडलेली आहे. प्रश्न क्रमांक 31. आर्य समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती. तर आर्य समाजाची स्थापना पहा स्वामी दयानंद सरस्वती यांनी या समाज सुधारकाने केलेली आहे. प्रश्न क्रमांक 32. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता ही गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 33. राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गुजरात. तर पहा राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते आहे? तर ते गुजरात हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 34. भारतातील कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जयपूर. तर भारतातील जयपूर हे शहर पहा भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 35. नीरज चोपडा हे नाव कुठल्या खेळाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा तर नीरज चोपडा हे जे नाव आहे तर ते पहा भालाफेक. कोणतं आहे? भालाफेक या खेळाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याबाहेर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेश या राज्याचे उच्च न्यायालय हे त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 37. भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटका. तर कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 38. राजा राम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्राह्मो समाज. तर राजा राम मोहन रॉय यांनी पहा ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 39. मोहिनी अट्टम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक. तर मोहिनी अट्टम हा जो नृत्य प्रकार आहे तर तो कर्नाटक या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 40. जॉब, हुक व अप्परकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉक्सिंग. तर बॉक्सिंग या खेळाशी जॉब, हुक, अप्परकट हे शब्द निगडीत आहेत.